खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सॉर्टेड सिमेंट आलेले बाजारामध्ये, आणि सॉर्टेड सिमेंट हे सुद्धा आव्हान आहे. आता सॉर्टेड सिमेंट फक्त कार्डच होतं, बरोबर आहे का नाही? हो का नाही? नाही होत का? मग हो म्हणा ना. मग आपण एक कुठे तुमच्या कार्डी घेऊन चाललो तू सांग. तर हे सॉर्टेड सिमेंटचा परिणाम काय आहे की एवढ्या कारोडी होणार आहे, एवढ्या गायचं उत्पादन वाढणार आहे. 1.5 वर्षामध्ये ज्यावेळी ती कारोड व्हायला येणार आहे, हजारो संख्या कारोडीची वाढण्यामुळे जे दूध वाढणार आहे राज्यामध्ये. आज आपल्या जिल्ह्याचं दूध संकलन दिवसाचं 53 लाख लिटर आहे. देशामध्ये सगळ्यात जादा दूध उत्पादन करणं आपला जिल्हा आहे मित्र, हे आपल्याला सांगितलं पाहिजे. परंतु हे येणारं जे सॉर्टेड सिमेंटमुळे जे आव्हान आहे, या दुधाच्या उत्पादनाच्या प्रक्रियेची काय उद्या कार्य आपण करणार आहोत, हे दूध संकलन कसं करणार आहोत आपण, हे दूध संकलन ज्या पद्धतीने आता प्रक्रियाकडे निघालेल्या आहेत त्यातून काही शेतकऱ्यांना मदत होईलच. आणि म्हणून आता आपण नव्यानं आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC मध्ये आपली कोपरगावची जमीन जी पशुसंवर्धन खात्याची आहे ती सुद्धा आता MIDC ला आपण देतोय, ज्यामुळे कोपरगावचा सुद्धा या ठिकाणी उद्योगाला चालना मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आता मदर डेअरी ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी संस्था आहे. त्या मदर डेअरीचा एक प्रकल्प आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहत सुरू करावा असा आपला आग्रह आहे, की ज्यामुळे वाढलेलं दुधाच्या उत्पादनाचं काय करायचं ही चिंता शेतकऱ्याला राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये दूध वाढल्याबरोबर ते पर्याय व्यवस्थापन करण्याचा आपला प्रयत्न आहे. हातेकरीत आहेत, करताय तुम्ही, नाही करत? काय करो. त्यामुळे आज महानंदा बंद पडली. आज 10 लाख लिटर क्षमतेचं प्रक्रिया करणारा उद्योग राज्याच्या सगळ्या संस्थेमुळे महानंदा बंद पडली. काय करायचं महानंदात? तर प्रत्येकाने आपल्या दूध संघ चालू ठेवली. जसं 10 संघाचा मिळून अमूलचा ब्रँड आहे. अमूलचा असं काही अमूल संघ नाही आहे. गुजरातच्या 10-12 संघाचा मिळून अमूल ब्रँड आहे. त्याची दैनंदिन क्षमता दूध हाताळण्याची किती आहे? मला वाटतं किती आहे आता काय अमूलची किती क्षमता आहे हाताळणे दूध? 222 लाख लिटर, 22 कोटी. रोज अमूलचे जे समूह आहे ते 2 कोटी लिटर दूध क्षमता हाताळणे करून 2 कोटी लिटर क्षमतेची प्रक्रिया करते. मध्यंतरी आपलं लोक काहीतरी वादळ उठवलं, गुजरातचं दूध बंद करा. गुजरातून दूध येतच नाही आपल्याकडे. आज आपल्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून 30 लाख लिटर दूध हे गुजराती संघ घेतात, म्हणून आपला दूध व्यवसाय टिकला सांगायला लागतात. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही ना. आपल्या एवढंच माहिती आहे गुजरातून दूध आले. आपल्याकडे फॅशन झाली, काय झालं गुजरात, काय झालं गुजरात. कारण ज्यांचा दुधाचा धंद्यात संबंध आहे ते टीका करतात. पण आज 25-30 लाख लिटर दूध आपल्या राज्यातल्या जिल्ह्यात जात आहे गुजरातला, या अमूल संघाच्या पंचमला आहे किंवा बाकी डेअरीला जाते, म्हणून आपण टिकलो. पण ह्या सॉर्टेड सिमेंट नंतर मला वाटतं मदर डेअरीची जबाबदारी वाढणार आहे. तर आपण त्यांना आता विदर्भाचं मराठवाड्याच्या 19 जिल्ह्याच्या दुधाची प्रक्रिया करण्याचं काम त्यांना सोपवलेलं महानंदा मदर डेअरीला. महानंदाच्या जबाबदारी आपण त्याच्याकडे दिली. महानंद तोट्यात चालू होतं, म्हणजे 10 लाख लिटर संकलन ते महानंदा दूध संकलन 40,000 आलं. म्हणजे महाराष्ट्राच्या जाणत्या राजापासून सगळे थकवलं, सगळे वाटोळ गेलं सांगायचं. त्यांचे सगळे शिष्य तिथं होते काही दिवस. नंतर आता महानंदाला दिल्या, मदर डेअरीला दिल्यामुळे आज मला सांगायला आनंद होतोय की महानंदा मदर डेअरीच्या माध्यमातून आपल्याच राज्यातील दूध उत्पादक संघाची वाढीव दूध ते स्वीकारणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मदर डेअरी गुजरातची नाही आहे. मदर डेअरी भारत सरकारची एक भारत सरकारचं जे अंग आहे आणि त्याचं संपूर्ण नियंत्रण दिल्लीवर होतं. पण म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या दुग्ध व्यवसायामध्ये या निमित्तानं असे काही नवीन मंडळी आणि स्थैर्य प्राप्त होईल. शेवटी आपल्याकडे दुधाचा व्यवसाय आपण वाढवला म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही. विदर्भामध्ये 11 जिल्हे म्हणून 10 लाख लिटर दूध संकलन, किती 11 जिल्हे म्हणून 10 लाख लिटर दुधाचं संकलन होतं.
इथं आपल्या एकट्या नगर जिल्ह्यात 53 लाख लिटर आहे. हा फरक आहे. दुष्काळ पडला तरी पर्यायी व्यवस्था दुधाचा होता म्हणून आपला आत्महत्या होऊ शकला नाही. 15 दिवसाला उत्पादन देणारी कोणती दुसरी व्यवस्था आहे. पण हे जे काम त्यावेळी सुरू झालं, आज पद्मश्री कैलासवासी मणिबाई देसाईंच्या पुढाकारानं चालू झालं आणि त्यामुळे अनेक निर्णय आता त्यांच्या प्रयत्नामुळे ह्या धवल क्रांती सुरू झाली. आता भविष्य काळामध्ये आमचं आपलं महायुती सरकार राज्यामध्ये पुन्हा आलंय आणि डंके काही चोट पे आलेले आहेत. असं काही 237 जागा इतिहास महाराष्ट्रामध्ये घडवला. आमचे सगळे जे वीर आहेत, बोरणारे साहेब आहेत, विठ्ठलराव आहेत, दाते सर आहेत, अमोल आहे, अमोल खताळा पाहून घ्या तुम्ही सगळे. सगळेच अमोल, हे सगळे अमोल रत्न आमचे. या जिल्ह्यातले बोरणारे साहेब वैजापूरचे, पण आपल्या जिल्ह्यात सुद्धा इतिहास घडवला ना, का नाही घडवला? तुम्ही आळसले होता बरं का, इतिहास घडवला का नाही असं म्हणा तुम्ही. मग उत्साह वाढतो त्यामुळे. आणि म्हणून मला या निमित्तानं एकच सांगायचं की राज्य सरकारनं अनेक विषयात पुढाकार घेतला आहे. तुमच्या आता शेती वीज पंपाचं 7.5 हॉर्सपावर आहे तर शून्य बिल दिलं आपण. आता सोलरवर पंप चालणारे पंप येत आहेत. आज गोदावरी खोऱ्याने सोलरवर चालणारा एक नवीन उपक्रम सुरू केला. ती चांगली गोष्ट घडणार आहे. राजेशनी काळाची पाऊल ओळखून जे पाऊल टाकलेलं आहे, मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो की या दूध संघाचं प्रत्येक वेळी आम्ही आल्यानंतर काही नवीन पाहायला मिळतं. नवीन प्रक्रियेमध्ये काहीतरी त्यांनी बदल केला शिवाय नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्याची तयारी आहे. आणि मला वाटतं त्यामुळे खरं म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यातून त्यांनी घेतलेला पुढाकार मी त्यांचा, राजेश आणि त्यांच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो. आज गोदावरी खोऱ्याचं दायित्व माझ्याकडे आलेलं आहे. पश्चिम वाहिन्याचं पाणी आपल्याला आणायचं आहे. 65 TMC पाणी आणण्याचा आराखडा आपण तयार करतोय. आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाणी परिषदेने 2005 सालीच तो आराखडा आमच्याकडे सादर केलेला आहे. त्याचं 2 दिवसापूर्वी वर्कशॉप झालं पुण्याला. तर सादरीकरण करता लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे. पण मला एक समाधान आहे की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या नदीजोड प्रकल्पाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे, की मला सांगायला अतिशय आनंद होतो.